नक्कीच हार्दिक पाटील हा जो संघ आहे त्या संघाचं नाव आहे ओम साई आणि उज्ज्वल कारभारी संघाचं नाव आहे कालिका माता. कालिका माता संघानं नाणेफेकी जिंकलेले आहे आणि प्रथम राईट करता आहेत. बघायचं आहे पहिला राईट चालू आहे ह्या ठिकाणी. सुंदर पकड. पहिलाच पॉइंट मिळालेला आहे तो ओम साई संघाला. नक्कीच ओम साई संघाला बोनस पॉइंट मिळालेला आहे. आमचे पंच एक चांगली कामगिरी पाहताना आपण करताना पाहतोय. पकड मजबूत झालेले आहे. शेवटच्या घडीला पॉइंट मिळालेला आहे. नक्कीच मित्रांनो हार्दिक पाटील याची राईड मात्र बघण्यासारखी असते. कारण आम्ही सामने हार्दिक पाटील सध्याच्या घडीला आपल्या केपीएल प्रीमियर लीग मध्ये जरी खेळत असेल तरी तो मोठ्या टीम मधून डुंगे गावाकडून खेळत असतोय. बघायचं आहे पुन्हा एकदा सुंदर पकड या ठिकाणी आणि पॉइंट मिळवलेला आहे तो ओम साई संघाला. 0-4 अशी आकडेवारी आपल्याला दिसते आहे. क्या बात है. जोरदार प्रहार इथे आपल्याला बघायला मिळाला. जोरदार राईट सुंदर राईट मात्र रायडरच बाद झालेला आहे या ठिकाणी. सॉरी पॉइंट मिळवलेला आहे. बघायचं आहे पुन्हा एकदा राईट चालू आहे. एकंदरीत 7 गुणांनी पुढे आहे तो म्हणजेच ओम साई संघ. क्या बात है. इथे मात्र मित्रांनो राईड आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा पॉइंट. आता मात्र एक पॉइंट मिळवलेला आहे श्री कालिका माता संघानं. चांगली राईट एक पॉइंट न पुढे गेलेला आहे.
बोनस पॉइंट मिळालेला आहे. चांगली राईट या ठिकाणी कालिका माता संघाची 1 पॉइंट मिळालेला आहे. या बाबतीत आपली मुलं खूप हुशार आहेत. क्या बात है. बघायचं आहे या ठिकाणी मात्र काय झालेलं आहे. सुंदर पकड. 1 पॉइंट मिळालेला आहे. 5-13 असं सामना सुरू आहे. क्या बात है. नक्कीच हाफ टाइम झालेला आहे आणि ह्या ठिकाणी नक्कीच ह्या प्रीमियर लीग साठी ज्यांनी ज्यांनी ह्या वस्तू रूपानं व आर्थिक रूपानं सहयोग केलेला आहे अशांची नावं आपण पुकारतोय. संदेश दिनकर पाटील यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी चॉकलेट बॉक्स आलेला आहे. धन्यवाद. देव फिटनेस यांच्याकडून बेस्ट रायडर साठी एक आकर्षक ट्रॉफी आलेला आहे. नायरा कुंदन पाटील यांच्याकडून बेस्ट रायडर साठी आणि बेस्ट डिफेंडर साठी मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आलेल्या आहेत. ययाती तांडेल यांच्या माध्यमातून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 3,232 रुपये आलेले आहेत. निकेतन मधुकर काठे यांच्याकडून अंतिम उपविजयी महिला गट यांच्यासाठी भव्य ट्रॉफी आलेले आहे. तसेच रमाकांत काशीनाथ पाटील यांच्याकडून 1,001 रुपये आलेले आहेत. त्याचबरोबर विनोद कृष्ण तरे यांच्याकडून 1,000 रुपये रोख रक्कम आलेली आहे. त्यानंतर महेश सुदाम पाटील व प्रदीप सुदाम पाटील यांच्याकडून महिला गट प्रथम क्रमांक व तृतीय क्रमांकासाठी भव्य ट्रॉफी आलेले आहे. आपण जाऊया ग्राउंडकडे. यानंतर आपण पुन्हा वाचणार आहोत. रुपेश सर याच्यानंतर लेडीजचा सामना होणार आहे, लक्षात असू द्या. आणि ज्या दोन संघ आहेत त्यांनी तयार राहायचं आहे. याच्यानंतर लेडीजचा सामना होणार आहे. क्या बात है. या ठिकाणी बघायचं आहे पंच 3 गुण दिलेले आहेत. याच्यानंतर संस्कृती वाटारे आणि रिद्धी माडवी या दोन कॅप्टन आहेत. यावेळी तयार राहायचं आहे. याच्यानंतर त्यांचा सामना होणार आहे.
क्या बात है. भिंगरी भिंगरी पिक्चर लागल्यासारखं वाटतंय. जबरदस्त प्रयत्न जबरदस्त होता, परंतु अखेरच्या क्षणाला रायडर बाद झालेला आहे. यांच्यानंतर होणार सामना कालिका माता ए आणि कालिका माता बी या संघामध्ये होणार आहे. संस्कृती वतारी या कॅप्टन आहेत आणि रिद्धी मडवी या कॅप्टनने आपला संघ तयार ठेवायचा आहे. अठरा 7 आणि 5 मिनिटं बाकी आहेत, म्हणजेच 11 पॉइंट न पुढे आहे ओम साई संघ. आता मात्र पॉइंट मारलेला आहे श्री कालिका माता संघानं. नक्कीच शेवटची 4 मिनिटे पंच सांगतायत बाकी आहेत. 10 गुणांनी पुढे आहे ओम साई संघ आणि पुन्हा एकदा पॉइंट घेऊन आलेले आहे. क्या बात है. बघायचं आहे पंच 3 गुण सांगता आहेत. 3 गुण मिळालेले आहेत. आता मात्र 8 गुणांचा फरक राहिलेला आहे. क्या बात है. सुंदर पकड. प्रेक्षकांनी या खेळाडूंचं टाळ्या वाजवून स्वागत प्रोत्साहन द्यायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की या खेळाडूंना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचं आहे. पुन्हा एकदा सामना तसाच बघायला मिळतंय की काय असं आपल्याला नक्कीच दिसत आहे. एकंदरीत 4 पॉइंट मिळालेला आहे. ते 4 पॉइंटचा फरक या ठिकाणी दिसते आहे. ये तो चालाकी है, लेकिन एक चांगला राईड या टायमाला किती महत्वपूर्ण ठरेल. सुंदर पकड. उज्ज्वल कारभारी लय भारी. खरोखर उज्ज्वल कारभारी यांनी चांगली पकड केलेली आहे आणि त्याच्यावर 1 गुण मिळालेला आहे. पुन्हा एकदा पॉइंट मिळवलेला आहेत. 2 गुणांचा फरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा सामना तसाच जो पहिला सामना झाला मित्रांनो, जय हनुमान आणि श्रीराम ह्या 2 संघांमध्ये तसाच सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. क्या बात है. एका गुणानं पुढे फक्त राहिलेला आहे ओम साई संघ. उज्ज्वल कारभारी राईट करतोय. बघायचं आहे आता मात्र उज्ज्वल कारभारी याला पकडलेला आहे. सुंदर पकड. नक्कीच पकड मित्रांनो झाली असेल त्या मुलाची तर टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम पकड.
वंश सागर पाटील यांनी ती पकड केलेली आहे सर. नक्कीच सुंदर पकड. एकवीस 19 2 गुणांनी पुढे. आता मात्र 3 गुणांनी पुढे आहे ओम साई संघ. राईड मात्र आता चांगली करावी लागेल. रायडरला 1 गुण घेऊन गेलेला आहे. दोन गुणांनी पुढे आहे आणि आता मात्र ही चालाकी चालू आहे. जसं हनुमंतराय लंकेमध्ये जाऊन चालाकी करत होते तशी ही चालाकी चालू आहे. टाइम अप. आणि नक्कीच 2 गुणांनी विजयी झालेला आहे तो ओम साई संघ, हार्दिक पाटील कर्णधार याचा संघ.